चला आज दोन महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करूयात. नवीन प्रेक्षकांसाठी सांगते, की मिनेसोटातून USA मधून आम्ही व्हॅन्कुव्हरमध्ये कॅनडामध्ये मूव्ह झालेलो आहोत आणि इथं आता सगळी सेटलमेंट सुरू आहे. तर सकाळी-सकाळीच बाहेर पडलो. मस्तपैकी साउथ इंडियन काहीतरी खावंसं वाटत होतं. त्यामुळं इडली, वडा, डोसा हे सगळं इथल्या एका खूप छान उडपी रेस्टॉरंटमध्ये आम्हाला मिळालं. आज पाऊस खूप आहे. आज म्हणजे इथं नेहमीच पाऊस असतो असं आम्हाला इथल्या लोकांकडून समजलं. वर्षातले 100 दिवस तरी इथं पाऊस पडतोच. Apple स्टोअरमध्ये गेलो. तिथं आपल्याला घ्यायचा आहे Mac कारण आपला MacBook खराब झालेला आहे. एकदा त्याची स्क्रीन बदलली होती आणि आता प्रवासात तो खराब झाला. त्यामुळं थोडा अपग्रेड केला 15 इंचेस Macची खरेदी झाली. आता इथून बाहेर पडायचं आहे आणि IKEAमध्ये जायचं आहे. खूप कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळं ना लेन्स बंद आहेत. सगळ्या वाहनांच्या अशा रांगा लागतायत. त्यामुळं थोड्या अंतरावर जायचं असलं तरी सुद्धा खूप वेळ लागतोय. पण रस्त्यानं जाता-जाता दिसणारे हे जे डोंगर आहेत त्याच्यामुळं प्रवास जास्त छान होतोय. IKEAमध्ये आलेलो आहोत. छोट्या-छोट्या गोष्टींची खरेदी आहे जसं की डिनर सेट, नॅपकिन्स वगैरे. बिल्वला इथं खेळायला सोडलेलं आहे आणि आम्ही ती खरेदी करतोय. इथली पण खरेदी झालेली आहे. हा पूल आठवतोय का तुम्हाला? शाहरुखचं परदेस मूव्हीमधलं ये दिल हे जे गाणं आहे, तर ते या ब्रिजवर त्याचं शूटिंग झालेलं आहे. आता आपल्याला घ्यायची आहे कार. त्याचा सुद्धा बराच रिसर्च सुरू आहे. विजय, सूरज हे जे आमचे मिनेसोटातले मित्र आहेत, तर ते यातले एक्सपर्ट आहेत आणि आम्हाला माहिती होतं, की त्यांचीच आम्हाला खूप मदत होणार आहे कार घेताना. तर अवी, सूरज आणि विजय यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या काही कार्स आहेत. त्या आपल्याला आज सगळ्या कार्स बघायच्या आहेत आणि आजच्या आज कार फायनल करायची आहे. तर आम्ही या जेटापासून सुरुवात केलेली आहे. बघेल ती कार खरं तर छान वाटतेय कारण आपल्या रिक्वायरमेंटनुसार ती कार असेल तर आपल्याला ती आवडतेच. अशा खूप कार्स बघून झाल्यानंतर फायनली एक कार आम्ही बुक करून टाकलेली आहे, जी 4 दिवसानंतर आपल्याला मिळणार आहे आणि ती घेण्यासाठी परत आपल्याला इकडेच यावं लागणार आहे. पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाहीये. खरं तर सगळ्यात महत्त्वाची खरेदी ही पहिल्यांदा छत्री आणि रेनकोटची करायला पाहिजे होती की काय असं वाटतंय.